नमस्कार. दिनांक 2 जून. कथेचं शीर्षक आहे जसे आमचे भजन तसे फळ. नळदुर्गच्या गोपाळ व मारुती नाईक यांना एक सावत्र भाऊ होता. वडिलोपार्जित संपत्तीची तिघांमध्ये समान वाटणी झाल्यास आपल्याला वाटणीचा पाव हिस्सा स्वामीचरणी अर्पण करण्याचा नवस त्या सावत्र भावाने केला. वाटणी मिळूनही त्याने नवस फेडला नाही तेव्हा पुरून ठेवलेल्या धनाचे कोळसे झाले. मग मात्र तो महाराजांकडे आला. महाराजांनी त्याला सुनावले, देवाने मनाप्रमाणे धन दिले ते देवानेच नेले, याला उपाय नाही, म्हणून आम्हास विचारू नये. जसे आमचे भजन तसे फळ. माणूस आपमतलबी का होतो? भयामुळे. हे भय कशाचे? नश्वरतेचे. हे भय त्याच्या जन्माबरोबरच येते आणि मरेपर्यंत त्याची पाठराखण करते. माणसाला कशाशी शाश्वती नाही, म्हणून तो प्रत्येक क्षण आनंद कसा मिळेल या विवंचनेतच घालवतो. या विवंचनेतूनच स्वार्थाचा आपमतलबीपणाचा उगम होतो. उद्याचे कोणी पाहिले आहे? आज मिळते आहे तर घ्या ओरबाडून, अशी त्याची वृत्ती बनते. जेवढे मिळेल तेवढे हवेच असते. माझे ते माझेच आहे आणि तुझे तेही माझेच, अशा पद्धतीने त्याचे लोभ हव्यास वाढत जातात. या लोभ हव्यासापोटी तो जे मिळवतो ते क्षणिक असल्याने त्याची आनंद घेण्याची हाव संपतच नाही. म्हणून जे मिळते ते सहसा तो सोडावयास तयार नसतो. घेण्यासाठी तो सतत तोंड पसरतो, हात पसरतो. देण्याची वेळ आली की तोंड फिरवतो, शब्द फिरवतो आणि हातही आखडतो. समोर देव आला तरी तो त्याला जुमानत नाही. या लीलेतील गोपाळ व मारुती यांच्या सावत्र भावाचे हेच झाले. आपमतलबीपणामुळे त्याने शब्द फिरवला. करणी तशी भरणी हा न्याय तो विसरला. सुरक्षिततेसाठी पुरून ठेवलेले धन मातीमोल झाले तेव्हा त्याला देव आठवला. महाराजांनी त्याला खडसावले. देवाने दिले तर देवानेच नेले, असे म्हणत त्यांनी आपले हात झटकले. जसे भजन तसे फळ या कायद्याचा बडगा दाखवून त्याला सरळ हाकलून दिले. कृतज्ञपणाला क्षमा नाही. प्रारब्धावर मेक मारूनच महाराजांनी त्याला धन दिले होते, पण प्रारब्धातच नसल्याने ते टिकवण्याची अक्कल त्याला नव्हती. त्यामुळे ते उपभोगताही आले नाही. एक संस्कृत वचन आहे, दानम भोगो नाशस्त्रितो गतयो भवंती वित्तस्य. दान, भोग आणि नाश या 3 अवस्था संपत्तीच्या असतात. जो स्वतः उपभोग घेत नाही किंवा दान धर्मात पैसा खर्च करीत नाही त्याच्या संपत्तीचा नाशच होतो. दैव देते आणि कर्म नेते असे म्हणतात. प्रारब्धाला बाजूला सारून श्री गुरु आणि देव जे देतात ते टिकवण्यासाठी विवेक लागतो. विवेक प्राप्तीसाठी उपासना साधना लागते. अनेक बाहुदर वक्त्रमित्रम पश्यामि त्वां सर्वतोंतरूपम नांतं न मध्यम न पुनस्तवादिम पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. या विशाल विश्वेश्वर रूपाचे चिंतन केल्यास मन विशाल होण्यास मदतच होईल. धन्यवाद.